टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आपण सगळे आलेला आज जत आपला स्वाभिमान असताना आमदार गोपीचंद पडळकर नव्हे तर बरळकर या बरळकरांनी आपलं जतचं नाव बदलायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आज जत आमचा आत्मा आहे, जत आमचा स्वाभिमान आहे आणि हा स्वाभिमान आमच्या जतच्या जनतेचा कुठं तर पायदळी तुळवायचं काम या बरळकरांनी केलेलं आहे. तर माझा तमाम जत तालुक्यातील नागरिकांना आणि सर्व नेते मंडळींना विनंती आहे की येणाऱ्या काळात आपण असे सगळे एकत्रित येऊ आणि या गोपीचंद बरळकरला आपण आता वाळीखिंडीवरनं जत आटपाडी गाडी जाते, तर त्याला वाळीखिंडीवरनंच आटपाडीला पार्सल आपण आटपाडीचं परत पाठवूया असं मी सगळ्यांना सांगतो. दुसरी गोष्ट, जतचा इतिहास बघायला गेलं तर इसवी सन 973 पासून आज अखेर हे जत हे नाव जतच आहे. आमच्याकडे विजापूर पुरातत्व खात्याचे पुरावे आहेत, सातारा पुरातत्व विभागाचे आहेत, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमधले आहेत. तर कुठल्याही कालखंडात जतचं नाव हे जतच आहे. आज तुम्ही तसं बघायला गेलं तर आज आमचं वाळीखिंडी गावचं रेल्वे स्टेशनचं नाव सुद्धा जत रोड आहे. म्हणजे ह्याला एक इतिहास आहे आणि हा इतिहास बदलू पाहणाऱ्या या बरळकराला आता आपल्याला खेचायची वेळ आलेली आहे. तरी तमाम जतकरांना विनंती करतो की सगळ्यांनी एकत्रित येऊ आणि या बरळकराला आटपाडीला पाठवू. दुसरी गोष्ट, आता हे नाव बदलल्यानंतर सर्वसामान्य लोकांना फार अडचणी येणार आहेत. म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, म्हणजे जे गव्हर्नमेंटला जे लागणारी कागदपत्र आहेत ते सगळे आपल्याला परत दुरुस्त करायला लागणार आहे. आता हे नाव बदलायचं म्हटलं की शासनाला सुद्धा खर्च आहे. म्हणजे पेंटिंग आलं, इतर कागदपत्री दप्तरी सगळ्या आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण जतकरांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि जतचं नाव कुठं तर बदलायचं आणि लोकांना कामधंदे म्हणजे त्यावर दुर्लक्ष करायचं. आज जत तालुक्यामध्ये 8 गावांना टँकर चालू 66 वाढीव असताना हे आता कालच्याच पुण्यनगरी पेपरला मी स्वतः बघितलं. आणि आमदार साहेब पाण्याच्या मोठमोठ्या गोष्टी वापरतात. आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी जतच्या पाण्यासाठी 2100 कोटी रुपये दिले. आज जत नगरपालिकेची इमारत आहे ते आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं. परिवहन इथलं जे MH59 आहे ते आमच्या परिवहन मंत्र्यांनी दिलं. रोजगार हमीचे दिलं. आता परवाच रोजगार हमीमध्ये बघितलं एका विहिरीला 80,000 रुपये दर चालू आहे. मी स्वतः याचं स्टिंग ऑपरेशन केलं. म्हणजे आज हे जत मध्ये काय चाललंय आणि काय प्रत्येक वेळी प्रत्युत्तर, हे स्टंटबाजी करणारा माणूस आहे. त्या स्टंटबाजीला कुठं तर जनता वैतागलेली आहे. आता इथं सर्वे मध्ये पण रिपोर्ट आलेले साहेब, तर गोपीचंद पडळकर जवळजवळ 70,000 मतांना माग आहे. म्हणजे आता आपल्याला, आणि जतची लोक अगोदर बोलत नव्हती, आता बोलायला लागलीत. आणि बाकीची लोकांना म्हणजे हा काय तर समजतोय, म्हणजे लोकांना वेड्यात काढायचं, काय तर वेडं वाकडं हे करायचं, दादागिरी करायची, कार्यकर्त्यांनी दादागिरी करायची, अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा, हे कुठं तर आता बंद झालं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि तमाम जतकरांना परत एकदा विनंती करतो की आपण गावोगावी उपोषणं, काय आंदोलनं करावी लागतील. हे गोपीचंद पडळकरला एकदा ठेचावं लागेल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नामांतराचा जो विषय चालू आहे त्या प्रामुख्याने विषयासाठी या जतकरांचा जो आभार उठवला त्याचं सर्वप्रथम सर्वांनी मी अभिनंदन व आभार व्यक्त करतो. कारण जत हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जत मध्ये काल म्हणजे आज पिढ्यानपिढ्या जे सांगितलं हिंमत साहेबांनी 970 पासून ते आज तागत, म्हणजे विजयपूरची आदिलशाही झाली, मोगलशाही झाली, इंग्रज झाले, अगदी संस्थानकार झाले. एवढ्या वर्षांनी एवढ्या राजा महाराजांनी एवढ्या सरकारने कामकाज केलं, पण जतचं नामकरण कधी विषय केलं नाही. आज वेगवेगळ्या शहराची नावं बदलत आहेत, पण तिथलं स्थानिक राजकारण आहे. आज संभाजीनगरचं नाव असू द्या, अहिल्यानगर नाव असू द्या, सर्व पक्षांची अनेक वर्ष तिथली मागणी आहे. त्यामुळे ते नाव काही बदलली गेली असतील. आज इस्लामपूर सारखं शहर असेल, काही हिंदुत्वादी यांना जर वाटत असेल तर म्हणून त्यांनी नाव जर बदलायचं असं समजून घेऊया. पण तू जतचा नामांतर हा विषय येतो कुठे, हा प्रमुख प्रश्न आहे. कारण जतचं कधी कोणी मागणी केली नाही. जतचं नामांतर कधी बदलाव कुठे स्वप्नात सुद्धा झालं नाही. फक्त यांनी जतचं नामांतरण देवांची कुठेतरी त्यांनी नावं सांगितली आणि देव इथे एकत्र असल्यामुळे देवा भाऊच्या नावासह नाव याचं सोडलं गेलं. म्हणून याचं कुठेही कारस्थान म्हणून त्याचं नामांतर करण्याचा डाव हा या सरकारने केलेला आहे. देशापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत बघा, आज देशामध्ये दडपशाही चालू आहे, महाराष्ट्रामध्ये दडपशाही चालू आहे. अनेक ठिकाणी नावं बदलायचं, जाती जातीत भांडण लावायची, धर्माची नावं द्यायची, देवादेवाच्या भांडण लावायची आणि समाजाचं उल्लेखन करण्याचं काम हे सरकार करत आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही एकत्र कुठेतरी आवाज उठवण्याची गरज आहे.
आज एक उदाहरण सांगतो. आज जर काही जर म्हणलं असतील तर या देवांच्या नावामध्ये नाव जर आम्ही जर बदलत असेल, देवभूमी करत असेल, आज जर या भागामध्ये जर म्हणजे एखादी वाईट घटना एक महिन्यापूर्वी घडली, काय फाशी शिक्षा झाली, ही बातमी अनेक मीडियामध्ये प्रसिद्ध झाली. यामध्ये बातमी देत असताना मीडियातील पत्रकारांनी सांगितलं की जत तालुक्यातील या अपराधाला हे शिक्षा झाली. उद्या जतचं नाव जर देवभूमी झालं तर हीच बातमी कशी तयार होईल? देवभूमीतील या अपराधानं अशी घटना केली म्हणून याला ही शिक्षा झाली, हे असं ही वेळ करण्याची नाव येईल. त्यामुळे आपल्या नव्हे त्या देवाला सुद्धा त्या गोष्टी हिशेब लागेल. आज त्या भागातून देवाचं नाव म्हणून सांगतात, त्या भागातलं देवाचं आम्ही मंदिर बांधले, एवढे कोटी निधी दिले, तेवढे कोटी बिल दिले, पण त्यांना एक मिनिट सांगायचं आहे, हा निधी देऊन तिथलं देवस्थान मोठून तिथला समाज व्यवस्था सुधारत नसते. आज तुम्ही असंख्य देवाची नावं घ्या. आज उंडीचं मलकार सिद्ध नाव घेतलं तर उंडीचं मलकार सिद्ध म्हणलं जाते. जर दरापद नाव घेतलं तर मुसळीचं दरापद म्हटलं जाते. बनाईची जर पंचगरी म्हणली तर बनाई देवस्थान म्हटली जाते. जतचं नाव घेतलं तर त्याची यल्लमा म्हटली जाते. जर ह्याचं जर तुम्ही नामांतरण केलं तर कुठल्या अर्थानं कशा पद्धतीने नामांतरण होईल आणि त्याचा पुढच्या पिढ्या हेच नाव जर राहिलं तर कशा पद्धतीनं हे होईल याचा विचार करा. त्यामुळे इथल्या आपल्या लोकांना जे मागतात ते इथले लोकप्रतिनिधी आपल्याला देण्याचा विचार करत नाहीत. लोक ते आपल्या वाटा भरकवत आहेत. आमचा चालला मुद्दा कुठला? स्वच्छ नामांतराचा. यांनी सांगतात मुद्दा कुठला? आम्ही एवढा निधी आणला, तेवढा निधी आणला. आम्ही कुठे पंचायत समितीचा मोठं इमारत उभारतोय, पण आज आपण ज्या इमारत पडलेला आहे ती इमारत आमच्या विक्रमदादाच्या कालखंडामध्ये झालेला आहे. जगताप साहेबांच्या कालखंडाला जो पैशाची उपयोगी पाहिजे हे जगताप साहेबांच्या कालखंडात झालेला आहे. इथल्या आपला लोकप्रतिनिधी, आपला माणूस आपल्या तालुक्यातल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी आज दिवस रात्र भांडत असतो. त्यामुळे मैशाची उर्वरित पाणी देखील गेलं आहे. यांना तर भांडायचं असतं, त्यासाठी पाणी आणायचं असतं तर शहराच्या सांगोला तालुक्यासारखे 4-5 पाणी योजना राबवणं गरजेचं आहे. आज भीमा नदीचं पाणी साईडला जात आहे उंदीच्या, तिथं कुणाचं लक्ष नाही. आज आपल्या विजापूरच्या हातीतून तिकडे लालपट्टीचं पाणी जात आहे, तिथं कुणाचं लक्ष नाही. लोकांनी बोललं पाहिजे आणि त्या लोकांची कामं केली पाहिजेत, एवढंच आमचं प्रमुख म्हणणं आहे. जर जतचं नामांतर करा असेल तर बाकीचं कचरा राहू द्या. जर आमच्या जीवाचा विषय आहे. सर जाता एकच उदाहरण सांगतो. आज जत तालुक्यात मी रहिवासी आहे. ज्या जन्मभूमीत माझा जन्म झाला किंवा जी माझी कर्मभूमी जात आहे, आज उद्या सगळ्या असू द्या, आज उद्या आम्ही मेलो तरी आम्हाला आमच्या गावाकडे जायला जाईल किंवा त्याचमध्ये जायला जाईल. याच शब्द करून ह्या ज्या आमदारांची बाजू सांगणाऱ्या लोकांचा एकच प्रश्न विचारतो. उद्या जर भविष्यात तुमचे जर आमदार उद्या कालांतराने काय कारण तू सांगेले तर तुम्ही जतला जाणार का पडताना ह्या प्रश्नात पहिलं उत्तर द्या. कारण आमचे नेते आमच्यातले आज उद्या जत आमचा जीवाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही पोटतिरी मारतो. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपण जतकर आपल्या जत तालुक्याचं नाव पुसलं जाऊ नये, जतच्या नावाची छेडछाड, जतच्या नावापुढे छेडछाड केली जाऊ नये यासाठी आज आपण एक क्रांतीचं पाऊल उचललेलं आहे. जतला अनादी कालापासून एक ऐतिहासिक वारसा आहे. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आदिलशाहीमध्ये सुद्धा त्या जतचं नाव अबाधित राहिलं होतं. मग फडणवीसशाहीमध्ये जतचं नाव बदलण्याचं षड्यंत्र का चालू आहे? काही कोल्हेकोळी करणारी मंडळी काल गेल्या आठवड्यापासून म्हणतात हे राक्षस आहेत म्हणून हे देवभूमीला विरोध करतात. पण आम्ही देवभूमीला विरोध करत नाही तर फक्त जतच्या नावाची छेडछाड करू नका एवढंच आमचं आव्हान आहे. काही मंडळी म्हणतात हे विकासाच्या आड येत आहेत. देवभूमी नाव करून विकासाच्या आड येणं कसला प्रकार आहे हा? तुम्ही उंदीला एमआयडीसी करतो म्हणला, इथं उपस्थित असलेला कुणीही विरोध केला नाही. तुम्ही आरटीओ कार्यालय करतो म्हणला, इथं उपस्थित असलेला कुणीही विरोध केला नाही. तुम्ही प्राणी संग्रहालय करतो म्हणला, इथं उपस्थित असलेला कुणीही विरोध केला नाही. तुम्ही आता विमानतळ करण्याची घोषणा केला आहे, त्यालाही कोणी विरोध केला नाही. आमचं स्वागतच आहे, आम्ही त्याचं करतो. कारण तुमच्या माध्यम तुम्ही जतचे लोकप्रतिनिधी जतच्या हिताचे निर्णय घ्यावा आणि तुमच्या चांगल्या निर्णयासोबत प्रत्येक जतकर नागरिक पक्षीय मतभेद सोडून इथं तुमच्या सोबत आहे. पण खबरदार तुम्ही जतचं नाव बदलण्याचं पाप करत असाल तर तुमच्या आयुष्यातील सोनेरी पान हे जत आहे. तुमच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीनं तुम्हाला अनेकदा नाकारलेला आहे. पण या जतनं तुम्हाला तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा गुलाल लावण्याचं काम केलंय आणि तुम्ही त्या जत समृद्ध करण्याऐवजी त्या जतचं नावाची छेडछाड करण्याचं महापाप करत आहे. तर तुम्हाला कळकळी या जतकरांच्या वतीने एक कळकळीची विनंती आहे, तुमच्या आयुष्यातलं सोनेरी पान फाडू नका. हे जत कसं अजून सक्षम होईल
तुमच्या सत्तेच्या माध्यमातून हा जत समृद्ध कसा होईल, इथली आर्थिक सुबत्ता कशी येईल, इथली प्रशासकीय कामकाज कशी होतील आणि या तालुक्यातील प्रामुख्याने मागणी असलेल्या जतचा विभाजन यासाठी प्राधान्य का तुम्ही जत देवभूमी करण्यासाठी खोटी प्रतिष्ठापनाला लावा लागलाय? तुम्हाला खरंच प्रतिष्ठापनाला लावायचं असेल तर जतचं त्रिभाजन करण्यासाठी प्रतिष्ठापनाला लावा. तुम्हाला खरंच प्रतिष्ठापनाला लावायचं असेल तर इथला पाणी प्रश्न आज घडीला 9 ऑगस्ट रोजी या तालुक्यातील बिरनाळ तलावाखेर सगळे तलाव कोरडे ठणठणीत आहेत. आज या तालुक्यातला द्राक्ष बागायतदार म्हैसाळ योजनेचं पाणी कधी येतंय म्हणून हा वाचून बघतोय. पाणी जतच्या शिळेवरून मंगळवार सांगण्याला चाललंय आणि आमचे महाशय जतची देवभूमी करण्याची प्रतिष्ठापनाला लावून बसलेले आहेत. आज या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आमचा जतकरांचा इशारा आहे. तुम्ही बरेच वेळा जतला खोटे आश्वासन दिलेले आहेत. या जतनं बऱ्याच वेळा तुम्हाला ताकद दिलेली आहे, पण तुमच्या सत्तेच्या काळामध्ये जतचं नाव बदलू नका. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जतमध्ये कमळ फुललेलं आहे आणि त्याच्या उपकाराची परतफेड जतच्या नावात छेडछाड करू नका. आज तुम्ही सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, त्यानिमित्तानं आज आम्ही जतकरांच्या वतीनं तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो आणि जतचं नाव बदलण्याचा महापाप करू नका एवढंच आवाहन करतो आणि जतच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या. मूलभूत प्रश्नासाठी प्रतिष्ठापनाला लावा. मग ते जतचं विभाजन असेल, पाणी प्रश्न असेल, अनेक बरेच प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्यावं एवढेच काय या मोर्चाच्या माध्यमातून आवाहन करतो. अन्यथा पुढील काळात सुद्धा गावागावात हे आंदोलन केलं जाईल याची राज्य सरकारनं नोंद घ्यावी एवढीच विनंती करतो. नक्कीकांत जय हिंद जय भारत. या मागणीला, या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माझा स्वतंत्र विचार आहे. हा काय पक्षाचा कार्यक्रम नाही की ज्याला मी विरोध करतोय. हा काय जिल्ह्यानं प्रदेशानं कार्यक्रम दिलाय आणि त्याला मी विरोध करतोय अशाचा विषय नाही. हा जतच्या तालुक्यातल्या नागरिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, म्हणून माझा मला ह्या पाठिंबा आहे आणि म्हणून मी इथे या ठिकाणी आलो आहे. मित्रांनो, देवभूमी ही मागणी कुणाच्या सुपीक डोक्यातनं निघाली? आजपर्यंत कधीही मागणी झाली नाही. औरंगाबादचं संभाजीनगर झालं, अहिल्यानगर झालं, धाराशिव झालं, इस्लामपूरची अनेक वर्षांची मागणी होती म्हणून ईश्वरपूर झालं. पण जत तालुक्यामध्ये वर्ष 2 वर्षापूर्वीपर्यंत कधीही याला देवभूमी म्हणा अशा तऱ्हेची कुठलीही मागणी नाही. आणि असं असताना हे का रेटलं जातंय ह्याचा आम्हाला निषेध करायचा. मित्रांनो, दुष्काळी हा कलंक पुसून टाकायचा आहे म्हणे. पुन्हा हिंदू आता पुढची आहे बघा. त्याला नुसतं पप्पी घेऊ तर आता काय काय करेल सांगता येत नाही. नुसतं स्माइल देऊ तर एवढं वाटोळ केलं या तालुक्याचं, या समाजाचं. पुन्हा काय म्हणलं, आता मंत्रिपद मध्ये ही पप्पीच आहे देवाभाऊच्या. या प्रेमासाठी तो काय करेल सांगता येत नाही. आज आम्ही वाचलं जतचं नामांतर, मला आमचं रगात ससा आलं, आमचा ज्यूस घेतला, आमचा जेव्हा आमचं काय ठुलं, आमचे जत तालुक्यातली कष्टकरी लोक इकडे लक्ष देत नाहीत. बरं आमच्यासारखी देव गोपीचंद परेपर्यंत एखादी शाळा तर करावं. आमचा जतचा उमेदवार सांगा 4थी पास होता माणूस, त्याला समजलं शिक्षणाचं महत्व, त्याने शाळा काढल्या म्हणताना आज इथं माईकून बोलतोय. त्या शाळेतला मी विद्यार्थी आहे. बरं गोपीचंद परे पिठाची गिरण नाही, काय देणार आहे समाजावर, काय देव त्याला साधं गोपीचंद परेकरा लेटर पॅडवरच मुक्काम पोस्ट झरे पुसता येत नाही आणि ते जतचं देवभूमी काय करणार आहे? माझा सवाल आहे. जत चालून कवा बघा तुम्ही सोशल मीडियावर मुक्काम पोस्ट जरे त्याला अस्मिता काय असणार आहे? जतला काय म्हणणार आहे? उद्या 5 वर्ष झाले वैतागलं घ्यावा राम राम मी जातो जऱ्याला म्हणून जतला जाणार आहे. ते राम राम घ्यायच्या अगोदर आपण सावध व्हा. बरेच जण बोलणारी वेळ दिल्याबद्दल मी धन्यवाद. तुम्ही ज्या ज्या वेळेला जततल्या विकासाची भूमिका आहे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहे. आम्ही तुम्ही बाहेरचं आतले मानणार नाही, तर तुम्ही धर्माचं खूळ, जातीचं खूळ आणि देवा धर्माचं इथे काय कर राबून लोकचं घर कटावलं असेल तर आमच्याची गाठ आहे. मी किती काय असेल तर या विचारधारेला माझा जाहीर विरोध असेल, हे स्पष्ट मी या सांगतोय. इथला जाहीर विरोध असेल. अहो कुठं बर काय केलंय आपण? हिंदू एकीकड, मुसलमान एकीकड. हिंदू एक मुसलमानांना आपण विलन बनवलं. आता अनेक जण सांगितले की औरंगाबाद, उस्मानाबाद अनेक ते काय बाबा मुस्लिम दाजींना होती बघ. काय मुस्लिम या देशाचा नागरिक नाही का? त्यांचा तुम्हाला जीएसटी येत नाही का?
मुसलमानाचा या देश चालण्यामध्ये हिस्सा नाही का? शिक्षणामध्ये, उद्योगामध्ये हिस्सा नाही का? हे तुम्ही सांगून टाकावं. कुठं वर तुम्ही देशाचे नागरिक म्हणून, जोपर्यंत देशाचे नागरिक म्हणूनच आपल्याला राहावं, जाती धर्माच्या नावावरती आपल्याला नाही. म्हणून आज पडळकरांनी हे जाणून बुजून घ्यावं की आज देवाच्या धर्माच्या नावावरतीच आपली लोक भरकटले होते. तुम्ही देवाच्या धर्माच्या बाजूला होऊन माणसाला माणूस म्हणून आज आपल्याला इथं यायचं आहे. आणि या ठिकाणी देवभूमीपेक्षा आज आपल्याला इथं शिक्षण, उद्योग जसं गावागावात देवळ आहेत, गावागावात उद्योग करणारी पोरं आहेत ना. आज माझ्या पुढं मित्र आहेत, शाळेत होती त्यावेळेला आणाला महाग होती आणाला, आज करोडोचा दिवसाचा टर्न हो आहे. मग गावागावात पोरं आहेत, तसली पोरं एका जागी करा, उद्योगभूमी करा ना, गावागावात उद्योग उभा करा. आणि हा हेच करायचा आहे. म्हणून आज सगळे आणि बोलायला आपण विरोध करायला शिकले. फायदे काय, त्याचे तोटे काय, तिथल्या जनमानसावरती त्याचा काय परिणाम होणार आहे. आणि नको मागणी ना, आम्हाला मागणी पण याची, आमची मागणी शिक्षणाची आहे आणि तुम्ही देताय काय आम्हाला? तर या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा. मी प्रत्येक गोष्टीचा जाहीर निषेध करतो. आणि मग द्यायचं काय घरात आहे. काय होतं, मला आमदारांना खरंच पत्रकाराच्या माध्यमातून मी कार्यकर्त्याकडे पण सांगतो, विनंती करायची आहे. ज्या वेळेला साहेब झाडाला फळं लागतात त्यावेळेला ते झाड वाकतं. तुम्हाला यश आल्यानंतर तुम्ही वाकाय शिकलं पाहिजे. आमदार साहेब पार गेल्यासारखं सारखं ताटपणा हा चांगला नाही. इथं अहंकार रावणाचा सुद्धा उतरलाय. तुम्ही मोठे नाही. नरेंद्र मोदीला सुद्धा आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचा राजीनामा घेतला लावला. हा इतिहास आहे. हा ताटपणा चांगला नाही. तुम्हाला नामांतरण करायचं होतं तर जतमध्ये एकदा चर्चासत्र भरवायला पाहिजे होतं. नामांतरण करायचं होतं, सगळ्या पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष एकदा बोलवायला पाहिजे होते. नामांतरण करायचं होतं, आजी माझी तर नेते त्यांची तुम्ही एकदा बैठक घ्यायला पाहिजे होते. नामांतरण करायचं होतं, सरपंचाची एक बैठक घ्यायला पाहिजे होते. नामांतरण करायचं होतं तर तुम्हाला सगळ्या इथे इतिहासाचे अभ्यासक काय लोक आहेत, प्राध्यापक, त्यांचं म्हणणं घ्यायला पाहिजे होतं. किती ताटपणा. माझ्या मनात आले चला करून टाका. आज इथं काय वडापाव आहे, भाजीपाव आहे काय असं करत सुटलाय. हे मग समर्थन, जे समर्थन करणार ना त्यांनी पण लक्षात ठेवा, चुकीला चूक नाही शिका, नाहीतर उद्या तुमच्या थोराला वाचवायला पण वेळ लागणार नाही. हे लक्षात ठेवा. वेळ कमी आहे, मी या ठिकाणी थांबतो. देवाभूमी नाव बदलण्याचा हे पाठीमागचा हेतू काय? जर आपण विचार केल्यानंतर आज जत तालुक्यातील सर्व नागरिक, सर्व ग्रामपंचायत असतील, आजी माझी आमदार असतील, सर्व नेते मंडळी असतील, जतचं नाव पुसण्याचं जे काम हे महाशय आमदार साहेब करत आहेत. माझ्या मते फक्त याला एकच कारण आहे की निवडणुकीच्या पूर्वी 5-6 महिने जतमध्ये आल्यानंतर ह्या जतचा विकास करू भूलथापा देण्याचा प्रयत्न केला आणि मोठे आश्वासन ह्या जत तालुक्यातील तमाम जनतेला आणि तरुण पिढीला बोलवण्याचं काम केलं. आणि हे काम करत असताना आज जे अपयश यायला आलंय, निवडणुकीपूर्वीच्या आमदार होण्यापूर्वीची जर भाषणं आपण विद्यार्थी आणि जत तालुक्यातील नागरिकांनी काढून बघा. जर खरोखर जर विचार केल्यानंतर की जत तालुका पूर्ण जादूच्या कांडीसारखं एका रात्रीमध्ये बदल करतो अशी मोठमोठे आश्वासन दिल्यानंतर आज कोण म्हणले इमारत झाली, कोण म्हणले पाण्याचा प्रश्न मिटला, ह्या देवस्थानला 5 कोटी, त्या देवस्थानला 5 कोटी, प्रत्यक्षात 0. आज माझ्या विद्यार्थ्यांना असतील, तरुण वर्गांना माझं आव्हान आहे, माहितीच्या अधिकारी खाली त्याने बघावं. फक्त कागदोपत्री मंजुरीचे पत्र आहे. सुरुवातीला ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी आश्वासन दिले की आज आश्वासन जवळजवळ 1.5-2 वर्ष झाले, एक भरीव काम ह्या जतमध्ये झालेलं नाही. तर त्याला वेगळं वळण देण्याचं काम त्यात गेली 1.5-2 वर्ष एवढ्या लवकर ह्या ठिकाणचं नामांतरण होणार नाही. एवढ्या लवकर ह्या ठिकाणचं नामांतरण होणार नाही त्यांना चांगलं माहित आहे.
तिथल्या जनतेला आणि जत तालुक्याच्या नागरिकांना ह्या देवभूमीच्या नावाखाली झोंजून ठेवायचं आणि विकासाच्या जे मोठे आपण आश्वासन दिले, जे अपयश आलंय ते अपयश पुसवण्याचं काम या ठिकाणी देवभूमी देवाचं नाव पुढं करून जे करण्याचा जे प्रयत्न चालू आहे त्याला आपण हाणून पाडलं पाहिजे. आज एवढ्यावर आपण थांबून आजचा मोर्चा हा किरकोळ मोर्चा आहे. प्रमुख कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी आपण आज बोलवलंय. आपल्याला हीच जर प्रवृत्ती त्यांची असेल तर प्रत्येक गावामध्ये आपल्याला जावं लागेल, प्रत्येक नागरिकांना समजावून सांगायला लागेल नाव बदलल्यानंतर काय तोटे होणार आहेत. फायदा तर कुठलाच नाही आहे, दुष्काळ तर हटणारच नाहीत. वेळ कमी आहे. जगताप साहेबांच्या काळामध्ये, विक्रमदादांच्या काळामध्ये जलसंपदा मंत्री जयवंतरावजी पाटील साहेब होते. त्यावेळेला ह्या पुराचं जे पाणी वाहून जात होतं ह्या जत तालुक्यामध्ये सर्व तलाव, बंधारे, वड्या, नाल्याला पाणी जवळजवळ 4-5 महिने पाणी सोडण्याचं काम केलं. अहो आमदार साहेब, तुम्हाला एक विनंती आहे. गेल्या 8 ऑगस्टला म्हैसाळचे पंप चालू झालेत आणि आज पाणी सांगोला आणि मंगळवेढ्याला पाणी जाते. पश्चिम भागामध्ये आल्यावर सांगायचं पूर्व भागामध्ये पाणी चालू आहे आणि पूर्व भागामध्ये गेल्यानंतर, पश्चिम भागामध्ये आल्यानंतर सांगायचं पूर्व भागामध्ये 2 नाल्याला पाणी चाललंय. एक थेंबही पाणी आपल्या जत तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून मिळालेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे ऊस पिकवू नका शेतकऱ्याने, कारखाने इथले बंद पडले पाहिजेत. अरे शेतकऱ्यांचा एकच आता पीक ऊस पीक आहे. पैसे मिळवून देणारा पीक हा ऊस आहे. म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन शेतकऱ्यांना देशात हडवलेला लावण्याचं काम हे आमदारांचं चाललंय. आमदारांना आव्हान आहे की आज सोन्याच्या फाट्यावर तिथं मोर्चा लोकांनी काढला. 7 तारखेला पाणी सोडतो म्हणून सांगितला, तिथे आज पाणी नाही. आज म्हैसाळ कालव्याला मोठ्या प्रमाणात आज पाणी चालू आहे. 360 क्युसेक्सनं पाणी आज मंगळवेढा आणि सांगोला तालुक्याला चालू आहे. आज डपळाव खर्च असेल, देवळा कालवा असेल, सर्व तलाव कोरडे पडले. जनावरांना पाणी नाही, चारा नाही. हिची अवस्था आज बिकट आहे. मला गणित आज सुटत नाही की म्हैसाळचं पाणी मंगळवेढा आणि सांगोल्याला का जात आहे. क्रांती ही ब्रिटिशांच्या विरोधात करायची वेळ पूर्वी आली होती, पण आपल्याला नफा ना तोटा ह्या बेसवर सर्वपक्षीय आज आंदोलन करायची वेळ आलेली आहे. अगदी पूर्वींपार कोण 1000 वर्षाचा इतिहास सांगेल, कोण 1200, 1500, 4000 वर्षाचा इतिहास सांगेल. जत हे नाव पूर्वींपार आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण हे जत बदलून देवभूमीत जत हे का करायचं, तर आपल्या शेजारच्या तालुक्यातले जे आमदार आपण लोकांनी जतकरांनी चूक केली, हे निवडून आले आणि निवडून येत असताना ह्याने MIDCचं आश्वासन लोकांना दिलं गेलं. धनगर समाजाला NTचं ST करायचं आरक्षण दिलं. असे बरीच आश्वासनांचा पाऊस पाडला गेला आणि आपली लोक ह्या आश्वासनाला भुलून गोपीचंद पडळकरांना निवडून दिलं. खरं जर बघितलं तर जगताप साहेब आमदार होते, विक्रमदादा आमदार होते. ह्यांच्या काळामध्ये DYSP ऑफिस जतला ह्यांच्या काळात झालं. प्रांत ऑफिसचा वाद झाला, आपल्या सगळ्याला जतवाल्यांना माहित आहे. हे ऑफिस कवटे मंकाळका जत असा विषय होता. ते ऑफिस आपल्या नेत्यांनी जत मध्ये घेतलं.
ही जी इमारत झाली ही दादांच्या काळातली याची मंजुरी आहे. जगताप साहेबांच्या काळामध्ये कोर्टाच्या इमारतीचं मंजुरीच काम झालंय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जत तालुक्यातल्या नेत्यांनी केलेल्या आहेत. देव आणि भूमी बाबांनो, आता तुमचं आमचं घाम फुटलंय. हे घाम कशासाठी फुटले माहिती आहे काय? ह्या जतला वाचवण्यासाठी. कारण जतला वाचवण्यासाठी बरेच मंडळी आले, सगळ्या पक्षाचे आलेत. त्यामुळे ते सगळ्याच मी मनापासून अभिनंदन करतो. कारण का ह्या जगात असं एक तरी मला देव दाखवा ह्या जगात म्हणतो बरं काय जगात, की बाबा त्या देवानं स्वतः देऊळ बांधलंय. मी देवा टीका करत नाही, पण एक लक्षात घ्या, ह्या जगामध्ये असं एक तर देऊळ आहे काय की त्या देऊळ स्वतः त्या देवानं बांधले नाही. मग ते कोणी बांधलं? तुम्ही आम्ही बांधलंय. एक दादा म्हण आहे तुम्हाला सांगतो, दगडाच्या देवाला वडराची भीती म्हण. बरोबर आहे काय? त्या दगडाला वडर काय करतो? बारीक घडवून पाहता पाया धरून बडवून त्याला काय करतो? त्याची मूर्ती तयार करतो. ती मूर्ती तयार केल्यानंतर तुम्ही आम्ही काय करतो? त्याला शेंदूर पोचणे हे करण्यामध्ये त्याला देवामध्ये जातात. त्यामुळे मी सांगतो का तुमचे आमचे देव कोण? मी एक पदाधिकारी आहे. पदाधिकाऱ्याला तुम्ही निवडून दिला, सगळ्यांनी निवडून दिला, भरघोस मताने निवडून दिला, तर आमचं देव कोण? ज्यांनी निवडून दिले ते आमचे देव. त्यांची तुम्ही सेवा करा. ज्यांच्या तुम्हाला मतदान केलं, तुमच्यासाठी जर रात्र देत पडले, त्यांची अडचण काय ते बघा. मी कोणा टीका करत नाही. मी तर बोलत का आलो साहेब, मी युट्यूबवर बघितलो दादा, साहेबांच्यावर टीका होत होती, तुमच्यावर टीका होत होती, विवेक दादा टीका होत होती. मी आज येणार नव्हतो दादा, पण मला वाईट वाटलं. काय माहित आहे का, आपण किती केलं तुम्हाला सांगतोय का, सरकार त्यांचा आपण मस्त धावपळ करतो हे करतो, पण ती काय माहित आहे काय, ती टोचच नाही सवय त्याने, सारखं हळूच टोचते तिने. हे लक्षात घ्या. पण इंचूचा नांगा कसा तोडायचं हे आम्हाला सुद्धा माहित आहे. हे लक्षात घ्या. किती इंचू असं जर लय उड्या मारा समजा, त्याचा नांगा ठेचल्याशिवाय जगची जनता राहणार नाही. कारण का आज आरेवाडीच्या बनामध्ये तुम्हाला छोटं स्टोरी सांगतो. आरेवाडीचा बिरोबा हा सगळ्यांचा देव आहे. मीही देवाला मानतो. मी जर वडराचा जर असून, मी मग सांगितलं मी दगडाच्या देवाला वडराची भीती, कारण मी वडराचा समजून घ्या. कारण मी जात सांगायला कोणाला भेट नाही. काय ज्या जातीत जन्मलो त्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मी सांगतो, आरेवाडीच्या बनात गेल्यानंतर प्रत्येक वर्षाला हजारो बकरी कापतात. बकरी आरेवाडीच्या बिरोबाला चालतात काय? लक्षात घ्या, विचार करा. तुम्हाला माहित आहे ना, आरेवाडीच्या बिरोबाला बकरी चालत नाहीत. मग ती बकरी कोणाला चालतात? ती पुढे राक्षस आहे. मग तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही तिथं राक्षस समोर ठेवताय, मग देवभूमी कुठं आली? देव स्वतःच रक्षण स्वतः करू शकत नाही. मग जनतेचं रक्षण करण्यासाठी आपला एक कार्यकर्ता असतो, नेता असतो, जो आपल्या मतीला पळतो, तोच आपला देव आहे. त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या पक्षात सुद्धा त्यांच्याबद्दल अत्यंत असमाधान आहे. फक्त त्यांच्या सगळ्यांच्या वतीने एक प्रतिनिधीने इथं जाहीर करून गेले, ते अतिशय समाधान वाटलं. आमदार साहेब, तुमच्या भूमीनं तरी तुम्हाला निवडून दिलेलं नाही, आमची भूमीमध्ये निवडून येऊन 2-2.5 वर्ष होत आलं. आता मी काय फार वेळ घेत नाही. इथं तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी जत तालुक्यातील 29 गावची स्वतंत्र योजना करतो म्हणला. 4-4 वेळा सर्व सरपंचांना मुंबईला नेला, ते योजना झालेलं नाही. भरत गोगावलेना जत मध्ये आणला आणि त्या पाशा पाटील एवढा मोठं लांबच्या लांब हात करून भाषण केले. 360 कोटीचा बांबू लागवड करतो म्हणला, एकही गावात एकही बांबूचा रोप उगवलेलं नाही. सदाभाऊन आणला, MIDC मध्ये जतच्या लोकांना 10,000 लोकांना नोकरी मिळेल, सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल. मुंबई पुण्यामध्ये MIDC मध्ये जायचं, काम करायची आवश्यकता नाही. सगळे जतचे सगळे लोक मुक्कामाला संध्याकाळी त्यांच्या गावात राहतील. एकही मुलगा गावात नाहीये. एकाला फक्त तुम्ही उद्या या आणि तहसीलदार ऑफिस समोर एकाला नोकरी लावलंय म्हणून त्याला आणून दाखवा, मग आम्ही तुमच्या पाठीमागे लागतो. एक कुठं MIDC नाही. आणि परवा 6 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा कलेक्टर ऑफिसला आढावा बैठक घेतले, आमचे साहेब होते. त्यावेळी कलेक्टर अशोक काकडे साहेब सांगितलं की उमदी MIDC हा प्रपोजल रद्द झालेला आहे म्हणून सांगितलं. 100% कॅन्सल झालेलं आहे. कारण तिथं पाणी उपलब्ध नाही, वीज उपलब्ध नाही. कुठल्याही उद्योजकांना जाहिरात सोडल्यावर कुठलाही उद्योजक तिथं येऊन
कुठल्याही उद्योगाच्या जाहिरातीला त्यांनी अर्ज केलेला नाही, असं ते MIDCचा विषय तिथं रद्द झालेला आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे. कुलाळवाडीमध्ये सूतगिरणी करू, त्या लोकांना तिथं उद्योग देऊ आणि जतच्या महिलांच्या हातातनं कोयता मुक्त करू. कुठं कोयता मुक्त झालाय? तुम्ही दिलेलं एक आश्वासन तुम्ही दाखवा. फक्त एक, निवडणुकीपूर्वीचा, निवडणुकीच्या काळातला कुठल्या घटकाला तुम्ही न्याय दिला? बेरोजगारांना न्याय दिला का? महिलांना न्याय दिला? शेतकऱ्यांना न्याय दिला? आज मगाशी मनसूरबाई सांगितलंय तिथं सोन्याळ पाट्यावर रस्ता रोको झाला, तिथं पूर्व भागातील 14 तलावात पाणी नाहीये, म्हैसाळचं आवर्तन नाहीये, पाईपलाईन मध्ये पाणी नाहीये. तुमचे दोस्ती ते मंगळवेढ्याचे आमदार अवताडे बरोबर आहेत, त्यांच्या तुमच्या आर्थिक व्यवहार झाला निवडणुकीमध्ये, तुम्ही त्यांचा मान राखण्यासाठी त्यांना पाणी दिलंय. मतं घ्यायची जतची आणि देखरेख करायची मंगळवेढा तालुक्याची. असलं उद्योग आमदार करायला आलेत. आणि मुख्य मुद्द्यावर येतो, आज अपयश लपवण्यासाठी एकदा प्राणी संग्रहालयाचं नाव घ्यायची, एकदा देवभूमीचं नाव घ्यायचं, कुणाच तर खुश करायचं, असलं उद्योग गोपीचंद पडळकर करायला आलेत. त्यांनी एक गोष्ट कुठल्याही निवडणुकीच्या काळातलं एक गोष्ट पूर्ण केलेलं आहे. जत तालुक्यातील एक कुठल्याही घटकाला न्याय दिलेला आहे असं त्यांनी सिद्ध करावं, स्वतः सिद्ध करावं आणि कुणाकडनं नको, स्वतःहून सिद्ध करावा. यासाठी आम्ही साहेब, विक्रमदादा सगळं मिळून तुमच्या पाठीमागे लागू. परत एकदा तुम्हाला संधी देऊ. नाही ते भुरटेपणा करताय, तुमच्या भूमीत तुम्हाला नाकारलंय, तर आमच्या भूमीत सगळं अस्थिर करून ठेवायला आले तुम्ही. जत तालुका आहे अत्यंत स्वाभिमानी तालुका आहे. पेशवाई, शिवशाही, आदिलशाही पासून जत तालुक्याचं नाव आहे, संस्थानिकांपासून जत तालुक्याचं नाव आहे. इथं ताकदीचे नेते मंडळी होऊन गेलेले आहेत. साहेब असू दे, BR काका असू दे, आमचे आजोबा असू दे, विक्रमदादांचे आजोबा असू दे, चांगल्या पद्धतीने इथं राजकारण केलेलं आहे. खोटं नाटं बोलून जाती जातीमध्ये भांडणं लावून मतं घेतलेलं नाहीत. ही शेवटची संधी आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. जतचे लोक डोक्यावर सुद्धा घेत आहे, पायात तुडवून तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा परत पाठवतील. आता जास्तीचा वेळ घेत नाही. आमचा इथून पुढं आता सुरुवात झालेला आहे. तुमचा उतरती काळ सुरुवात झालेला आहे. तुमच्या बोगसगिरीचा आम्ही पंचनामा सुरुवात केलेला आहे. इथनं पुढे असलं उद्योगधंदे बंद करा. जी आश्वासन दिले विकासाच्या मुद्द्यावर बोललात तर आपण आपला पाठिंबा राहील, नाहीतर आमचा पूर्णपणे तुमच्याशी विरोध राहील. एवढं बोलतो. लोकांनी भावनेच्या भरामध्ये एका दुर्दैवी व्यक्तीला त्या दुर्दैवानं आमच्या तालुक्यात आमदार म्हणून निवडून दिलं. आणि परवाच पत्रकार परिषदेत देखील अनेकांनी सांगितलं, बऱ्याचशा वक्त्यांनी आता बोलण्यातनं सांगितलं की ज्या आटपाडीकरांनी ज्या भागात तो जन्माला आला, ज्या भागामध्ये वाढला, त्याच लोकांनी तिथं नाकारलं आणि ज्या जतकरांनी स्वीकारलं त्या जतच नाव बदलायला हे महाशय निघाले. खरं तर त्यांचं काय देवदेवतावरती, मंदिरांच्यावरती फार प्रेम आहे म्हणून देवभूमी जत असा उल्लेख नाही आहे. तर त्याच्या पाठीमागं आडून दडून त्यांचा जो वैयक्तिक देव आहे, नागपूरचा देव, त्या देवाचं नाव मी परवाही तेच म्हणलं, पडळकरांना फडणवीसांची चाटेगिरी करायची घाणेरडी सवय लागलेली आहे आणि त्या गोष्टीसाठी ते आमच्या तालुक्याचं नाव बदलतायत. पण आमचा तालुका हा आमच्या अस्मिता आहे. बाहेरून आलेल्यांना त्याचं काय महत्व कळणार आहे? मग असे आमच्या शिवसेनेचे नेते बंटी दुधा साहेब यांनी सांगितलं होतं, आमच्या तालुक्यात जन्माला आलेल्या लोकांना इथंच जातात, इथंच यांचं सगळं अंत्यसंस्कारी होतात, कारण ही याच मातीतली माणसं आहेत. मग ज्या माणसाचा जन्म या मातीत, शेवट मातीत, त्या लोकांना या तालुक्याची अस्मिता आहे. हे बाहेरून आलेले करंटे आमच्याबद्दल आणि आमच्या तालुक्याबद्दल त्यांना असता कुठून असणार आहे? आणि मगाशी म्हणलं की नाही मी, देवाचं यांना काहीच गरज देणं घेणं नाही आहे. देवाचं महात्म्य सगळ्यात कमी करणारा माणूस कोण असेल तर हा पडळकर आहे. आता मगाशी बोलताना आरेवाडीचा उल्लेख या ठिकाणी झाला होता. आरेवाडीच्या बिरोबाचं महात्म्य महाराष्ट्रात, देशात सगळीकडे इतकं मोठं आहे आणि त्याच बिरोबाची खोटी शपथ घेऊन, दडदाकट खोटी शपथ घेऊन बिरोबाचं महात्म्य कमी करणारा हा पडळकर, यांचं देवावर बिलकुल प्रेम नाही आहे. देवभूमीच्या नावाखाली भारतीय जनता पार्टी देखील अशा घाणेरड्याच गोष्टी करते. राम मंदिराच्या बाबतीत झालेल्या घटना, तिथं झालेली चोरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं तर या सगळ्यांच्या गोष्टीच्या आडून दडून आमच्या जतच्या अस्मितेवरती जर घाला घालत असतील तर आम्ही सगळे जतकर, आज जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा आहेत, विलासरावजी जगताप साहेब आहेत, आमच्या पक्षाचे अध्यक्ष मनसूर चाचा खतीब आहेत, रविता मनगोडा पाटील साहेब आहेत, इथं असणारी सगळीच मंडळी नेहमी जतच्या हितासाठी जटत आलेले आहेत. मगाशी बरेच वक्त्यांनी त्यांच्या दाखल्यातनं सांगितलं, इथं असणारे हे प्रशासकीय भवन असेल, इथल्या अनेक महत्वाच्या योजना असतील. आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं
6 TMCची योजना या तालुक्यासाठी मंजूर केली, तो खऱ्या विकासाची योजना असते. मग विकासाचं धोरण नाही, विकासाची योजना नाही, मग अशा वेळेला करायचं काय? लोकांच्या समोर जायचं कोणत्या तोंडानं? तर अशा प्रकारच्या खोटारड्या गोष्टी समोर घेऊन जायचं. मी परवाही त्यांना तेच सांगितलं, त्यांना जर नावे बदलायची असतील, देवेंद्रवरती भरपूर प्रेम असेल तरी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वास्तूला त्यांचं नाव द्यावं. काल परवा एका पोरांनी सोशल मीडियावरती आदरणीय जगताप साहेब फार चांगली पोस्ट एकानं टाकली आहे. फारच देवावरती प्रेम असेल, तुमचं लग्न अजून झालेलं नाही, तुम्ही लग्न करा आणि तुमच्या बायकोला नाव देवाने द्या, अशी पोस्ट सध्या व्हायरल झालेली बघितली. म्हणजे तरुणांच्या मध्ये हा द्वेष आहे, राग आहे. प्रत्येक जतकरांची अस्मिता आहे. जत आमचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, आणि जतच्या स्वाभिमानावरती जर कोणी घाला घालत असेल तर त्याला हे जतकर तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. आता मगाशी बोलताना तलंगणा पाटील साहेबांनी सांगितले की ज्या पद्धतीने आमच्यातले लोक जरा भोईभावडी आहेत, ज्या पद्धतीने या लोकांनी डोक्यावर घेतलं, जर तुम्ही आमच्या अस्मितेवर घाला घालायला लागलात तर तुम्हाला पायऱ्या घेऊन तुडवल्याशिवाय इथली जनता स्वस्थ बसणार नाही. कारण तुम्ही तुमच्या मंत्रिपदासाठी, स्वार्थासाठी तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं वाटोळं केलं, नंतर ओबीसी समाजाचं वाटोळं केलं. मंत्रिपद आज उद्या भेटेल म्हणून अनेक मोठमोठ्या नेत्यांच्यावरती टीका टिप्पणी करायला लागलात, आणि या सगळ्यातनं काही साध्य होईना म्हणल्यावर चाललात या जतचं नाव बदलायला. अरे जत काय तुझ्या बापाचं नाही, हे जत आमचं, ह्या जतकरांचा जन्म इथलं, हे आमची अस्मिता आहे. उद्या कुणीही याला जर घाला घालत असेल आणि असा कोणी घाणेरडा प्रकार जर केला तर इथून पुढच्या काळामध्ये भाजपच्या एकाही मंत्र्यांच्या, आमदारांच्या, कुठल्याही नेत्यांच्या गाड्या देखील हे जतकर जतमध्ये फिरू देणार नाहीत. कारण जत ही काय कुणाची मालकी नाही. आदिलशाही पासून, निजामशाही पासून इंग्रज येऊन गेले, इतकी लोक येऊन गेली, इतक्या पिढ्यानपिढ्या गेल्या, तरी आमचा जतच राहिलेला आहे. तो आमचा स्वाभिमान आहे. तुम्हाला बदलायचंच असेल तर आमच्या तालुक्याला मगाशी भारतीय जनता पार्टीच्या घरचाच आधार त्यांनी दिला, आष्टेकर वकील साहेबांनी, ती फार चांगली गोष्ट केली. तुम्हाला बदलायचंच आहे तर इथला दुष्काळ हटवा. देवभूमी बदलल्यानं इथल्या काही शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. इथं देवभूमी बदलल्यामुळं, इथं नाव दिल्यामुळे इथं जी काही गुंडागर्दी चालू आहे ती थांबणार नाही. आदरणीय विक्रमदादा, मला एक प्रश्न पडतोय, ही देवभूमी करायचं म्हणतायत, इकडे शिंगणापूर पासून गिरगाव पर्यंत मटक्याची अड्डे चालवणारी सगळी माणसं सोबत घेऊन फिरणारी ही लोक, आणि कशा पद्धतीने देवभूमीचं समर्थन करतायत हा प्रश्न जतकरांच्या प्रत्येक मनात पडलेला आहे. अरे देवाला काय मटक्याचे अड्डे चालतात का? तुम्ही अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी, दादागिरी करणं, आणि काल बरीच लोकांनी, काही जे लोक या गोष्टीचं देवभूमीच्या विरोधात मोर्चा काढतायत त्या सगळ्यांना राक्षसी प्रवृत्तीचे लोक म्हणतायत, जी राक्षसाचा स्वीकार करतायत म्हणतायत. मला त्या लोकांना सांगायचं आहे, आम्ही देवाला विरोध करत नाही, आम्ही देवाला मानणारी लोक आहोत. कारण आम्ही मान्य आहे, आमच्या तालुक्यामध्ये अनेक मंदिर आहेत. आमच्या जतला यल्लमा देवी आहे, गुटापूरची धानम्मा आहे, मुचंडीचा दरेश्वर आहे. ही सगळी देव मंडळ आमच्या देवता आमच्या तालुक्यामध्ये आहेत. पण देवाचं नाव घेऊन राक्षसी प्रवृत्ती ज्यांच्या मनामध्ये आहे, अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा आम्ही या ठिकाणी विरोध करतोय. आणि पडळकरांना एक गोष्ट सांगतो, जत मधल्या देवाच्या भावनेशी खेळायचा प्रयत्न करू नका. बिरोबानं थोड्या वेळासाठी माफ केला असेल, पण जतच्या यल्लमाचा महिमा लय मोठा आहे. इथं जर भावनेशी खेळलात तर यल्लमा परडी घेऊन फिरायला लावल्याशिवाय सोडणार नाही. हा जतचा इतिहास आहे. ही चिंदी बाबाची पांढरीवर या तालुक्यामध्ये अशा खोटारड्या गोष्टी देवांचं नाव घेऊन पुढे देवाला करायचं आणि देवाच्या नावावर म्हणून राखायचा, असा जर तुमचा प्रकार असेल तर तुम्हाला सावध करतो. पर्यायाने तुमचा जरा पावला असल्यामुळं तुम्हाला सावध करणं मला गरजेचं वाटतं. जतच्या यल्लमाचा इतिहास लय फार मोठा आहे, थोडासा जाणून घ्या. एकदा जर का यल्लमाच्या मनात आलं आणि तुम्ही यल्लमा देवीचा चुकीच्या पद्धतीने वापर करताय हे जर कळलं तर तुम्हाला परडी घेऊन फिरायला लागल्याशिवाय इथं दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे वेळ अजून गेलेली नाही, सुधरा. मी परवाच म्हणलं की आता जोपर्यंत ह्या पडळकरांचा कार्यकाळ संपत नाही तोपर्यंत विकासाचा विचार तर आम्ही जतकरांनी करू नये. आणि काल पत्रकार परिषदेत अनेक नग बऱ्याच गोष्टी बोलून गेले. अरे भाजपचा एवढं दिलं तेवढं दिलं सांगतायत. जगताप साहेब आमदार होते, सत्ता त्यांचीच होती, किती दिलं होतं भाजपानं? मला साहेबांचा सार्थ अभिमान आहे.
त्यावेळी देखील भाजपच्या त्या भूमिकेशी रोखठोकपणे विरोध करणारे साहेब होते. ज्या पद्धतीने राजकारण करत असताना साधू महाराजांचं इथं काय काम आहे हे ठणकावून सांगणारे त्यांच्याच पक्षात असताना साहेब बोलत होते. आमच्या तालुक्यामधली ही सगळी नेते मंडळी, विक्रमदादा असू द्यात, आमचे मनसूर चाचा असू द्यात, ही सगळी मंडळी जेव्हा जेव्हा आमच्या अस्मितेचा प्रश्न असेल तेव्हा तेव्हा आम्ही सगळेजण आमच्या अस्मितेसाठी सगळ्या गोष्टी बाजूला सोडून एकत्रित येऊ. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या तालुक्याचं नाव बदललं जाणार नाही, कारण ही कुणाची जहागिरी नाही. जर तसा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात गावागावात लोक उपोषणाला बसतील, रस्ता रोको होईल. त्यामुळे वेळ गेली नाही, आत्ताच सावरा. आणि समर्थन करणाऱ्यांना देखील ह्यातून एक विनंती करतो, अरे तो काही म्हणतो म्हणून त्याचं ऐकू नका. आपण आपली अस्मिता जत आहे, ही अस्मिता जपूयात आणि या अस्मितेसाठी आपण सगळेजण एकत्रित येऊयात. आणि आज म्हणत असताना जनतेवर या ठिकाणी जतचं नाव बदलून ठेवू इच्छिणाऱ्या या आमदारांचा विरोधात हे आज 9 ऑगस्टच्या निमित्तानं, क्रांती दिनाच्या निमित्तानं आणि तालुक्यात क्रांती करावी लागते, ही खऱ्या अर्थानं ही शोकांतिका. बऱ्याच वक्त्याने आतापर्यंत इथं सगळं मांडलेलं आहे, ते जास्त काय बोलणार नाही. मी मनापासून आष्टेकर साहेब गेले वाटतं, आष्टेकर साहेबांना मनापासून धन्यवाद देईन, कारण त्यांनी जे आज जत तालुक्यात चुकीचं होतंय ते चुकीचं म्हणण्याची ताकद ज्या भाजपच्या पदाधिकारी आहेत ते आज या निमित्तानं त्यांनी या माध्यमातून आपली शोकांतिका व्यक्त केलेली आहे. आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर बंटीने आमच्या सविस्तर केलेला, त्याचबरोबर डोंबाळे सरांनी सविस्तर बोललेला. पण या जत मधल्या लोकांना नेमकं काय पाहिजे? या जत मधल्या जत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून आज तुम्हाला या तालुक्याचं आमदार केलं होतं. पण खऱ्या अर्थानं आज जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत आले, तुम्ही दिलेली जी आश्वासन आहेत ती खऱ्या अर्थानं तुम्ही पूर्ण करू शकला का? हे आज या निमित्तानं आज जे तुमचं अपयश ते लपवण्याचं काम या निमित्तानं, जसं डोंबाळे सरांनी म्हटलं किंवा आष्टेकर साहेबांनी म्हटलं की आज या जत तालुक्यातल्या जनतेला ते नामकरण पाहिजे का? ज्या नामकरण करण्यासाठी संबंधित जे काही इतिहासकार आहेत, तिथले जाणकार आहेत, त्यांना बोलवून या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा केली का? या तालुक्यातले ज्येष्ठ पक्षाचे सगळे पदाधिकारी त्यांच्यावर चर्चा केली का? या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. पण फक्त आणि फक्त ते स्वतःच अपयश लपवण्यासाठी आज आपण बघतोय की आज क्रांती दिन आहे. एकीकडं 9 ऑगस्ट 1942 स्वातंत्र्य मिळावं म्हणून महात्मा गांधीजींनी आज या क्रांती दिनाची स्थापना केली होती. आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून आज देशाला आज या निमित्तानं आपल्याला लोकशाही मिळाली. पण आता बीजेपीचं सरकार जे आज देशात राज्यात आहे ते लोकशाही पद्धतीनं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हक्क दिला ते खऱ्या अर्थानं या निमित्तानं ते देत आहेत का? हे आज सर्वसामान्य लोकांनी विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. आपण बघितलंय की ज्या शिक्षण पद्धतीला खऱ्या अर्थानं महत्व देणं गरजेचं आहे, जे देशातले विद्यार्थी या नीट परीक्षा पेपर फुटीच्या माध्यमातून जंतर मंतरवर आंदोलन केलं, त्या आंदोलन चिरडण्याचं कशा पद्धतीनं यांनी प्रयत्न केलाय हेही आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. आज तिथं ट्रक दगडाचा आणून ठेवला म्हणून सांगितलं. अरे मग तुमची पोलीस यंत्रणा काय करत होती? तुमची गोपनीय यंत्रणा काय करत होती? कोणी काही बोलायला लागले. ते दुबे काय म्हटले की हे विद्यार्थी म्हणजे दहशतवादी आहेत.
हे खऱ्या अर्थानं विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी, कुणाचा त्यात पक्षाचा कुणाचा काही संबंध नसताना आज ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं स्वतःच्या हक्कासाठी ते झगडत होते, खऱ्या अर्थानं या लोकशाही पद्धतीत खऱ्या अर्थानं शिक्षकांना मत दिलं पाहिजे, आरोग्याला महत्व दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर रस्ते आणि या निमित्तानं आपल्याला महत्व देणं गरजेचं आहे. पण आज बीजेपी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक आंदोलन ज्यांच्या लोकशाहीच्या पद्धतीनं जे आंदोलन होतंय ते आंदोलन चिरडण्याचं काम या निमित्तानं ते करत आहे. आज जगची देवभूमी करणार, पण देवभूमी करणार हे कुणाला खुश करण्यासाठी? आमच्या डोंबाळे साहेबांनी सरांनी सगळं सविस्तर व्यवस्थित सांगितलेलं की कुणाला देवा भाऊला खुश करण्यासाठी. आमच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने तर अगदी सविस्तर सांगितले, पण त्याच्यात जाणार नाही. पण एक जत तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळात आपल्या जत तालुक्याला काय पाहिजे? एक तर सगळ्यात मेन महत्वाचा आम्हाला देवभूमी नको, पाणी पाहिजे. देवभूमी नको, आम्हाला रस्ते पाहिजेत. देवभूमी नको, आम्हाला MSCB वेळेत पोचली पाहिजे. आज जत तालुक्यात 6 तास वीज मिळते का नाही मिळते? तर ती पुरेशी आहे का? म्हणजे याचा अर्थ आम्हाला MSCB पाहिजे. त्याचबरोबर जे तुम्ही आश्वासन देवभूमी आम्हाला नको, MIDC पाहिजे. जे आमच्या तालुक्यातल्या युवकांना नोकरी मिळेल, जे जत शहराचं पिण्याचं पाणी वेळेत मिळालं पाहिजे. आज जत शहराची काय अवस्था आहे? माझ्यापेक्षा जास्त या पत्रकार बंधू सगळे सांगतील की तुम्ही सगळीजण आज जत शहरात राहताय, पण त्या पाण्याच्या नावाखाली फक्त पायपा बदललेत. खऱ्या अर्थानं त्याला जे काही आपल्याला पाणी पाहिजे ते मिळतंय का? अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला या येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं उठाव या सर्वसामान्य लोकांनी करणं गरजेचं आहे. म्हणून जास्त न बोलता एक आहे की जत तालुक्यातली गुन्हेगारी कमी झाली पाहिजे. जत तालुक्यातल्या आमच्या या माध्यमिक शाळेतल्या आणि ज्युनियर कॉलेज मधली पोरं आज मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. कुठं गांजा विकला जातो, कुठं त्या नशेच्या गोळ्या विकल्या जात्या हे माहिती नाही. त्याच्यावर कारवाई होती का? नाही. आणि आज आम्ही हे देवभूमी नाव बदलण्यासाठी, देवभूमी नाव करण्यासाठी आम्ही सर्व पक्षी आज एकत्रित येतोय. काय एकत्र आलोय? आता इथं आमचे दिनराज वाघमारे पत्रकार आहेत, ज्यांनी जतचा इतिहास एका पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलेला होता. आज जतचे त्या जत देवभूमी करण्याचा विरोध कशासाठी आहे? इथं जे सगळे एकत्र आलेत, ज्यांना जतचा इतिहास माहिती आहे, ज्या जतचा इतिहास 1100 वर्षापूर्वीचा आहे. 1100 वर्षापूर्वीचा जतचा इतिहास असताना या जतचं नाव बदलण्याचं कारण काय? या जतला संस्थान आहे, या जतला आदिलशाहीच्या वेळेस नाव बदललं गेलं नाही. म्हणजे नेमकं जे आपलं अपयश लपवण्यासाठी आज हे देवभूमी नाव करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत आहे. त्याला या ठिकाणी आम्ही सगळीजण विरोध करत आहात. आणि येणाऱ्या काळात जर हे थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य लोकांची मतं विचारात घेऊन त्या येणाऱ्या काळात याचा स्वरूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही उभा करू आणि ह्याला विरोध करू. आणि सगळ्यात मेन महत्वाचं जे देवभूमी जत समर्थन कोण करतंय? जे आज जत तालुक्यात करून खायला आलेले आहेत ते आज समर्थन करतंय. ज्यांना जतचा इतिहास आणि भूगोल माहिती नाही आहे अशी लोक आज समर्थन करताय आमदारांचं. जसं आमदार देवभूमी देवाभाऊची वकिली करतात तशीच पद्धत
आज या जत तालुक्यात सुद्धा जे समर्थन करणारी लोक आहेत ते सुद्धा करत आहेत. म्हणून मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की येणाऱ्या काळात जर हे जतच नाव राहिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि जर हे थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन याची जनजागृती केल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यात मोठा आंदोलन उभार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. माझ्या पहिल्या टप्प्याचं काम मंजूर झालं म्हणजे बेडकच्या पंप हाऊसचं. त्याच्यानंतर परत दंगा झाल्यानंतर दुसरा टप्पा मंजूर झाला. जवळ 1800 कोटीची योजना आपण मंजूर केली आणि त्याची मुदत होती 2 वर्षे. आता 2 वर्षे संपत आलेत, योजना अजून पूर्ण झालेली नाही. त्या योजनेकडे लक्ष देणं खरं म्हणजे गोपीचंद पडळकरचं काम आहे. त्या योजनेकडे लक्ष नाही यांचं लक्ष कुठं आहे? उमदीला कसली म्हणतात MIDC किती एकराची 2000 एकराची MIDC आणि किती लोकांना काम लावतो बेकारांना 10,000 लोकांना काम लावतो म्हणून सांगितलं. त्याचं नाव तरी घेताय का तुम्ही? जे आश्वासनामध्ये बोलला तुम्ही त्याच्यावर विचारही करत नाही. त्याच्याजवळच एक कुलालवाडी तिथं सगळं गाव धनगरच आहे. त्यांना सांगितलं की तुमच्या गावाला 2 सूतगिरणी आणून देतो. त्याचं काय झालं? त्याचं काही बोलायचं सध्या नाही. काय केलं त्याने? इथं तुम्ही जाताना दिसतं की नाही तुम्हाला RTO कार्यालय? काय त्या कार्यालयात काय दिसतं का तुम्हाला? म्हणजे अशा पद्धतीनं बोगस काम करायचं काम त्यांचं चालू आहे. प्राणी संग्रहालय तुमची मागणी आहे का? प्राणी संग्रहालयाची आमची मागणी नाही. आता तिथं कुठलं प्राणी आणायचे? आटपाडीचे आणणार आहे का प्राणी तुम्ही इथं? म्हणजे जे आमची मागणी नाही ती मागणी तुम्ही कशाला करताय? कॉन्ट्रॅक्टरला म्हणले नाही जपायसाठी. कोण लोक इथं कोण आहे तो? आटपाडीचे लोक इथं सगळीकडे एजंटगिरी म्हणून काम करतात. तिथं प्रत्येक ऑफिसमध्ये आटपाडीचा माणूस आहे, तो त्यांचा कार्यकर्ता आहे. आणि ही लोक काय करतात? प्रांत ऑफिसमध्ये, तुमच्या तहसीलदार ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये एजंटगिरीचं काम करतात. त्यांनी एखादं काम निघालं कॉन्ट्रॅक्टर 10% वसूल करायचं आणि काम द्यायचं काम त्यांचं चालू आहे. इथं किती काम आहेत? मध्ये कालच्या ह्याच्यात कोणतरी सांगितलं जर ते उमदी 500 कोटीचा रस्ता किती किलोमीटर आहे? 50 किलोमीटर आहे. म्हणजे एका किलोमीटरला 10 कोटी रुपये खर्च आहे. 10 कोटीमध्ये सगळं तालुक्यात आपला उमदीचा रस्ता होऊन जाईल. एखाद्या कोटीमध्ये एका किलोमीटरला 40 ते 50 लाख रुपये खर्च आहे. म्हणजे 50 किलोमीटर किती होतात बघा. 10-15 कोटीच्या वर होत आहेत. 500 कोटी कशाला पाहिजे तुम्हाला? 500 कोटी. शक्तीपीठ महामार्ग हजारो कोटीचा. हे सगळेचे धंदे त्यांचे चालू आहेत रस्त्याचे. हे कमिशन खाण्याचे धंदे आहेत. 10% जे तुम्हाला पाहिजे ना इस्टिमेट वाढवायचं आणि 10% पैसे नाही घ्यायचे. आणि आता काय झालंय? आता निवडणुका चालू आहेत बँकेच्या. ह्याच्यापूर्वी निवडणुका झाल्या 2-3 निवडणुका. पहिल्यांदा झाली आमदारकीची, नंतर झाली नगरपालिकेची, त्याच्यानंतर झाली जिल्हा परिषदची. काय झाले आता सगळ्या निवडणुकीमध्ये? पैसे द्यायचं, गुंड आणायचे लोकांना आणि प्रत्येक घरामध्ये दमदाटी करून त्यांनी निवडून आले. एकही माणूस असा नाही यांचा की खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं निवडून एकही माणूस यांचा आलेला आहे. पैसे देणं, दादागिरी करणं, दमदाटी करणं अशा पद्धतीनं चालू आहे. हे गोपीचंद पडळकरचा आता बँकेची निवडणूक चालू आहे. त्यांचा ठराव कुठला आहे? त्यांचा ठराव कुणी कुणूरमधला आहे. हे रहिवासी आहेत का? इथं रहिवासी नाहीत. त्यांची जमीन आहे का? इथं जमीन नाही. बँकेला निवडणुकीला उभा राहता यावं म्हणून त्यांनी तिथं कुठली तरी जमीन बी घेतली आणि आता त्यांनी ठराव करून पाठवून दिलेला आहे. ते कसं? दमदाटी करून. आता बँकेचे ठराव कसे झाले बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यांचे ते काळ्या कपड्यातले काय बॉन्सर म्हणता काय त्या तुम्हाला? बॉन्सर आणतात बऱ्याच गावात 30-30, 35-35 हे काळे कपडे घालून बॉन्सर येतात आणि दमदाटी करून त्यांनी ठराव गोळा केलेत. आता यांना बँकेला उभा राहायचं आहे. मला सांगा, स्वतः आमदार आहे तिथं. आम्ही आमदार असताना, विक्रमदादा आमदार असताना आम्ही काय 10 ठिकाणी उभा राहिलो नाही. पण या गोपीचंदला आमदार तर झालेलंच आहे. ह्याला परत जिल्हा नियोजन कमिटीमध्ये पाहिजे. तिथं ते जिल्हा नियोजन कमिटीमध्ये आहेत. आता ही 2 संस्था झाल्यानंतर आता यांना बँक पाहिजे. इथं कशाला पाहिजे बँक? ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला निवडून देणारे अनेक माणसं असताना तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि प्रत्येक ठिकाणी
त्याला पाणी स्वतःच पाहिजे म्हणताय, हे बरोबर नाही ना. हे कोणतं समजावून सांगायला पाहिजे आणि पाहिजे. उलट चाटुगिरी करणारी जी माणसं आहेत ना, काल त्याने प्रेस घेतली, त्यांनी एवढी कामं केली, तेवढी कामं केली. कुठली कामं केलं तुम्ही? आमच्या काळामध्ये विक्रमदादाच्या कामामध्ये ज्याचा आम्ही पाठपुरावा केलो तीच कामं आता मंजूर होऊन आलेत ना. तुम्ही पाठपुरावा केलेलं उमदीचं झालं का काम? तिथं RTO नुसतं बोर्ड लावला काय, त्याचा एक पत्ता आहे का तिथं? तुम्हाला जे अधिकारी पाहिजे पैसे घेत आहे आणि त्या अधिकाऱ्याच्या बदल्या करताय आणि प्रत्येक ऑफिसमध्ये तुमचा आटपाडीचा माणूस पैसे गोळा करायला आहे. ते पैसे तुम्हाला पोचतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं असं टक्क्यावर गोळा करणारी माणसं कालच्या याच्यात त्यांनी एवढं काम केलं, यांनी कुठलंही काम केलेलं नाही. यांची नुसती थापेबाजी चालू आहे. वर्ग दर्जाचं विलोम नाव पुकारायची आणि फोटो सेशनचा एक त्यांना फार हे आहे, छंद आहे. कुठेही वाढदिवसाला गेले फोटो आला त्यांचा, एखाद्या लग्नाला गेले त्यांचा फोटो आला तिथं, एखादं उद्घाटन झालं त्यालाही फोटो आलाच होता. फक्त मैताच्या ठिकाणी तेवढा फोटो यांचा येत नाही. त्याचं सगळ्या ठिकाणी गोपीचंदचा फोटो आहे तिथं. अरे कशाला पाहिजे फोटो सेशन तुम्हाला? विधानसभेत जाताना गोपीचंद पडळकर, मग आम्ही आमदार बाकीचे कोण जात नव्हतो काय? का बाहेरच राहत होतो आम्ही जात होतोच की. दादा पण जात होते. अनेक तिथं 288 आमदार आहेत, सगळे जातातच की. कुणाचं बघितलं का तुम्ही फोटो सेशन? विधानसभेत जाताना अमुक आमदार आहे, ह्या गोपीचंद शिवाय कुणाचाही फोटो तिथे येत नाही. म्हणजे फोटो सेशन प्रसिद्धी ह्याच्या पलीकडं काय आपण समाजाचा विचार करावा ही त्यांची भावना नाही. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करते. आता सध्या गोपीचंद फार त्यांच्या मागे लागला. देवेंद्र फडणवीसच्या बारामतीला ज्यावेळेला उपोषण झालं धनगर समाजाचं, त्यावेळेला देवेंद्र भाऊ स्वतःहून सांगून गेले की पहिल्याच बैठकीमध्ये तुम्हाला धनगराला ST मध्ये आरक्षण देतो असं सांगितले. त्याच्यानंतर 10 वर्षे गेली, आता दिलं का आरक्षण? दिलं. त्याच्यासाठी खोटी शपथ सुद्धा घेतली त्यांनी बिरोबाच्या देवस्थानमध्ये. जो माणूस देवस्थानला फसवते, देवाला फसवते, ते तुम्हाला फसवायला किती वेळ लागते त्याला? आता एकच धंदा चालू आहे, ते बॉन्सर आणायचे, ठराव करून घ्यायचे, लोकांना दमदाटी करायचं, लोकांना पैशाच मोजायचं, ही एक त्यांची खासियत आहे. आणि त्यामुळं आता मगाशी कोणतरी बोललं, थोडक्यात बोललं, आज इथे डपळापूरला काय चालू आहे, रावळगुंडीला काय चालू आहे, मुचंडीला काय चालू आहे, प्रत्येक ठिकाणी क्लब चालू आहेत. आणि ते क्लब कोण चालवतात? त्या शहरातली माणसं चालवतात. त्यांना प्रत्येकाला महिना 1 लाख रुपयाचा हप्ता आहे. हे हप्ते कशासाठी? हे असे दंगल करण्यासाठी, दमदाटी करण्यासाठी यांचे हप्ते चालू आहेत. इथल्या पोलीस स्टेशनला माहिती नाही इथं क्लब चालू आहे. तिथं ह्या डपळापुराचा एवढा भारी क्लब चालू आहे. तिथं कॅसिनो चालू आहे, 3 पत्ती चालू आहे, रमी चालू आहे आणि अंदरबार चालू आहे. एवढा मोठा तिथं धंदा चालू आहे तिथं. आता यालाच अंदरबार करायची पाळी आलेलं. एवढं जुगार चालू आहे तिथं. का तुमचं लक्ष नाही येतं? म्हणजे याच्यामध्ये इथं जत शहरामध्ये नशिले पदार्थ जेवढे आहेत तेवढे विकले जातात. कसे विकले जातात? पोलीस स्टेशनला हप्ता द्या, संबंधित पोलीस स्टेशनला द्या, DYSP ला द्या, SP च्या ते DB ब्रँच त्याला द्या आणि फारच पडलं तर आणि कुणाला द्यायचे द्या, आमदारला पण द्या त्याच्यात. आणि ह्या सगळे जे हप्ते चालतात, आमदाराचा सहभाग असल्याशिवाय हे हप्ते चालतात का? तुमची भागीदारी आहे ते एकदा जाहीर करा ना तुम्ही. आणि जर भागीदारी असेल तर ते मान्य करू आम्ही तुम्हाला. म्हणजे प्रत्येक काळ्या धंद्यामध्ये, प्रत्येक गुन्हेगारी करायला तुमचा सहभाग आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडून आला त्या ठिकाणी गुन्हेगारी, पैशाचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर केला आहे तुम्ही. मध्यंतरी आमची काही लोक सभासद घेऊन कुंभारीला गेले होते. कुंभारीला इथं 2 पोलीस घेऊन गेला तिथं आणि त्या लोकांना परत बोलवून आणला आणि ते ठराव करून घेतला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे स्वतःचे गुंड, शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळी तुम्हाला मदत करतील आणि म्हणून तुमचे कौतुक चालू आहे. पण हे जत तालुक्यामध्ये ज्या दिवस चालत एवढं लक्षात ठेवा. हे सगळ्याला माहीत आहे. देवभूमी कुठल्या? आता मला सांगा, आपल्या इथं कुंभमेळा चालू आहे ना नाशिकला, त्याच्या आधी प्रयागला झाला. प्रयागमध्ये ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्याच्यानंतर त्या पाण्याचं परीक्षण केलं गेलं. ते कुणी गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीनं परीक्षण केलं. काय सिद्ध झालं त्याच्यामध्ये? त्या गंगेच्या पाण्यामध्ये माणसं टाकलेली विष्ठा आणि मूत्र म्हणजे लघवी ह्याचंच प्रमाण इतकं जास्त आहे की ते गंगेचं पाणी आंघोळ करायच्या सुद्धा लायकीचं नाही. मग पिण्याचं पाणी सोडून द्या. म्हणजे त्या
कुंभमेळ्यामध्ये एवढं घाण पाणी असतंय, हे करायचं पाप तुम्हीच केलं ना. आता नाशिकचा कुंभमेळा आहे, मला वाटतं 30 ते 35 हजार कोटी खर्च आहे. कशाला पाहिजे खर्च? तिथं महाजन आहे, तिथं काय तो गिरीश महाजन, नुसतं त्यांच्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं. जसं आता इथे जतमध्ये चालू आहे, जेवढी काही किरकोळ कामं निघतात ती सगळे आटपाडीचे लोक येतात आणि तेच कामं करतात आणि आमच्या जतच्या लोकांना कुठलीही कामं नाहीत. मग मजूर सोसायटी असो, कॉन्ट्रॅक्टर असो, कुणी असो, सगळी कामं आटपाडीच्या लोकांना आहेत. तसं या गिरीश महाजनने नाशिकमध्ये जी काम चालू केले, आता प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे. तिथं रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार, देवस्थानच्या कामामध्ये भ्रष्टाचार, सगळीकडे भ्रष्टाचार करायचे. आज राम मंदिर तुम्ही बांधला, तिथं 1200 कोटीचा भ्रष्टाचार झाला, हे त्यांच्या चौकशीच्या यंत्रणेने सांगितले. कुणी केला तो 1200 कोटीचा? जे RSSची माणसं आहेत ते लोक त्या ट्रस्टीवर आहेत, त्याच लोकांनी त्या 1200 कोटीचा भ्रष्टाचार केला, हे चौकशीमध्ये सिद्ध झालेलं आहे. मग अशा पद्धतीनं यांचा जो भ्रष्टाचार करण्याचं काम आहे, त्याच्यासाठी यांना देवस्थानची मदत पाहिजे. अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. देवभूमी आम्हाला नकोच आहे ना जतला. खरसुंडीचं देवस्थान कुठं आहे? आटपाडीमध्ये आहे ना. मग आटपाडीला देवभूमी कर की बाबा म्हणा. तिथं आमच्याकडे कशाला पोखंडी आलाय? तू एकटा आलाय तर मला बस झाली की आता, आणि पुन्हा दुसरा कशाला आणतोच बोलाव. आणि जे निवडणुकीच्या काळाला तुम्ही आश्वासन दिले ना, ते पाळायला शिका ना. आमची मागणी नसताना तुम्ही कशाला करायला इथं उद्योग? इथं आम्हाला गरज आहे इथं व्हेटरनरी कॉलेजची, आम्हाला गरज आहे BSc ॲग्रिकल्चर कॉलेजची. लोकांना शिकवायला शिका ना. आणि त्या शिक्षणासाठी तर विद्यार्थ्यांनी जंतर मंतर आंदोलन केलं, प्रधानमंत्र्याला त्याला राजीनामा द्यायची पाळी आली. लोकांना ह्या भारतीय जनता पार्टीला सांगतो, तुम्हाला जाती जातीमध्ये भांडणं लावणं, समाजामध्ये भांडणं लावणं, आणि जेवढी जास्त भांडणं तेवढं भारतीय जनता पार्टीचा फायदा आहे. आणि म्हणून हे त्यांचा उद्योग चालू आहे. सगळीकडे बघा तुम्ही, 10 वर्षामध्ये ह्या निवडणुका सगळ्या भ्रष्ट केल्या, लोकशाही भ्रष्ट केली त्यांनी, जातीमध्ये भांडणं लावली. निवडणूक अर्थानं होतच आहे. आता सध्या निवडणुकीच्या आधी त्यांचे एजंट येतात, घरोघरी जातात, पैसे देतात आणि मतदान घेतात. खरी लोकशाही जी होती घटनेमध्ये आंबेडकरांनी लिहिलेली, ती लोकशाही सध्या शिल्लक राहिलेली नाही. ही धटिंग लोकांची लोकशाही आहे आणि ही लोकशाही भारतीय जनतेला पचण्यासारखी नाही आहे. त्यामुळं आजचा आपण निषेध मोर्चा एवढ्यासाठीच काढलेला आहे की हे एक सुरुवात आहे की बाबा गोपीचंद, तू बरेच दिवस आम्ही 2 वर्ष सहन केलो म्हणजे सासूचा जात, ते काय जात असते ना, तो जात आम्ही सहन केला 2 वर्षे. आता याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही काय तो जात सहन करणार आहे. आज हे सगळ्या पक्षाचे नेते इथं आलेले आहेत. मग तुझा एकच पक्ष शहाणा आणि बाकीचे पक्ष मूर्ख आहेत का? ज्या की जवळजवळ 10 पक्ष इथं आज इथं पाठिंबा देण्यासाठी आले, देवभूमीला विरोध करण्यासाठी आलेत, आणि होऊ नये म्हणून सही लोक पाठिंबा देण्यासाठी आलेत. तुम्ही BJPचे एक 4 टाळके बसवलं इथं काल आणि केला. अजून एक फोटो आला, ते पण मी सांगतो तुम्हाला. माझा आणि दादाचा आम्हाला जोडे घातलेला फोटो आलाय. बरं वाटलं आम्हाला. म्हणलं आतापर्यंत कोण असं धाडस केलं नव्हतं, ते तुम्ही केलंय म्हणजे तुमच्या बुद्धीचं दिवाळ निघते. तुम्ही कुणाचा काय निषेध करावा हे तर तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही काय केला, काय करणार आहे, चांगलं काय करता ते सांगा की. कशाला पाहिजे तुम्हाला बँकेची निवडणूक? नाही का तुमच्या आटपाडीवर ठराव करून घ्या की. तिथं आटपाडीला ठराव होत नाही, शीतमात्र ठराव करून घेत आहे आणि बाकीच्या सगळ्या सोसायटीमध्ये भ्रष्टाचाराचं रोपटं लावत आहे. हे बरोबर नाही, एवढं लक्षात ठेवा. किती हव्यास असते एखाद्या माणसाला. आमदार आहे, जिल्हा नियोजनवर आहे, पुन्हा बँकेवर आहे, आणखीन काय निघालं की तिथं पण हेच आहे. तुम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्यांचा सुद्धा तुम्ही विचार करत आहे. अशा या स्वार्थी माणसाला आपण आता सावध झाले, 2 वर्ष केलेले आहेत. अजून 3 वर्षही बाबा काय काय करतोय काय सांगता येत नाही. या देवभूमी करतोय का आणि काही राक्षस आणतोय, काही याचा पत्ता लागत नाही. कारण या माणसाचा कुठल्याही बाबतीत भरोसा नाही. काही सांगते त्यानं, काही आश्वासन द्यायचं, त्या पैसे पडते ते आश्वासन द्यायला. एकदा देवेंद्र भाऊ म्हणले होते बघा, काय पैसेच आहेत का म्हणलं आश्वासन द्यायला. म्हणजे ज्या ते देवेंद्र फडणवीस म्हणतोय त्याचंच हे पिल्लो आहे ना. त्यानं सांगते आश्वासन द्यायचं, काय करायचं नाही, सोडायचं नाही, आणि 5 वर्ष द्यायचं. 5 वर्ष काय राहिलं नाही राहिलं. आता फक्त गोळा करायचं काम चालू आहे सध्या. प्रचंड प्रमाणामध्ये पैसे गोळा करणं आणि देवेंद्र फडणवीसची स्तुती करणं. देवेंद्र फडणवीस ते असे काही माणसं ठेवलेत, त्याशिवाय आमचा खोत हे काहीच घेतलाच आहे. ते तालुक्यातला आहे तो काय तुझा सदाभाऊ राणे एक आहे, प्रवीण दरेकर आहे,
असे अनेक लोक देवेंद्र फडणवीस ठेवले तर नुसतं प्रसादला लय लोक आहेत तशी चुना लावून बोंबलायला सांगितले त्यांना, बाकीचं काय करायचं आहे, विधायक काम काय करावं हे सांगितलंय त्याने. नुसतं बोंब मारायचं, देवाभाऊ कसा शहाणा कसा चतुर हेच सांगायचं आहे की. देवेंद्र चतुरचं आम्हाला मान्य आहे की त्यांच्या काळामध्ये पक्ष 2 पक्ष फोडले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, चांगलं केलं ना. आता पुन्हा खासदार फोडायला लागलाय, दिल्ली लेवलला तुमचे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडायलाय. पक्ष फोडणं आणि एकेका मताची किंमत किती आहे. आमदारकी फोडायचं असेल तर 25 कोटी रुपये, खासदार फोडायचं असेल तर 50 कोटी रुपये, एवढे पैसे द्यायचे, माणसं फोडायची आणि तुमचं राज्य आणायचं. ही जी कुटील नीती चालू आहे, ही कुटील नीती RSSच्या एवढं लक्षात ठेवा. RSSला या देशामध्ये शांतता सुव्यवस्था असं वाटत नाही, लोकशाही नांदावी असंही त्यांना वाटत नाही. त्यांना वाटते की एक छत्री आम्हाला हवं, हिंदू राष्ट्राच्या नावानं तिथं वैदिक राष्ट्र आणावं आणि त्यांची सत्ता चालावी. रामरायाच्यामध्ये जे पुजारी आहेत सगळे RSSच्या तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे ह्यांना हळूहळू RSSची कमांड सगळीकडे बसवायचं चाललंय. हा देशाची जी अत्युच्च संघटना आहे, सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा यांचीच आहे, तिथं ATचे यांचीच आहेत, EDची माणसं यांचीच आहेत, निवडणूक आयोग यांचाच आहे, इन्कम टॅक्सचा अधिकारी यांचाच आहे. सगळ्या यंत्रणेमध्ये यांचे RSSचे माणसं बसवलेत आणि अशा पद्धतीनं पैसे देणं, गुंडगिरी करणं आणि लोकांना फोडणे, लोकांमध्ये द्विधावस्था करायचं काम या भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालू आहे. त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि लोकशाही जीवन ठेवायचे असेल तर आपल्यातले मतभेद आधी संपले पाहिजेत. आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपण एक चांगल्या कामासाठी एकत्रित आलोय, हीच एकी भविष्यकाळामध्ये राहिली पाहिजे. आणि हे जे BJPचं काळा बाजार चालू आहे आणि असे जे सोडलेत गोपीचंद पडळकर सारखी माणसं त्यांना घरी बसवण्याचं काम, आपल्याला 3 वर्षे वाट बघण्यापेक्षा आपण आता एवढं आक्रमक झालं पाहिजे की त्यांच्या बॉन्सरला आपण 1-2 बॉल देऊन मोकळं केलं पाहिजे. अहो कशाला आणताय तुम्ही, तर काय काम आहे त्यांचं. म्हणजे ह्या तालुक्यामध्ये कोण तुम्हाला गडी आहे का वाटते नाही तिथे तुम्हाला. एकदा जर ती जनता खावली ना ते बॉन्सर जातील पळून म्हणा. तसला काय उद्योग तुम्ही करू नका. लोकशाही मार्गाने जे बोललाय ते वागायला शिका, नाही तर तुम्हाला एक दिवस घरी लवकरच जायची पाळी तुमच्यावर येईल. आणि जे तुम्ही RTO ऑफिस वगैरे म्हणलाय ना त्या एकदा गोष्टी चालू करा. नुसतं लोकांना दिशाभूल करायचं काम या भविष्यकाळामध्ये बंद करा. आज देवभूमीच्यासाठी क्रांती दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्व लोक इथं आलेले आहेत. देवभूमीला आमचा सगळ्याचा प्रचंड विरोध आहे हे तर आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याच्या उपर तुम्ही काय उद्योग करत असाल तर त्याचे परिणाम जर तालुक्यातली जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाहीत आणि मोठं आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाहीत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि ज्या ज्या पक्षाने आपले विचार मांडले त्या सर्व पक्षाच्या नेत्याचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि अशीच एकजूट या सगळ्यांनी एकत्रित राहून पुढच्या काळामध्ये आपण टक्कर देऊया. आणि दुसरा तालुका हटवायचा असेल तर म्हैसाची योजना पूर्ण करा ना.